मला ना काल प्रश्न पडला असा, की मी एका ठिकाणी बघत होतो, एखादं शहर आहे जसे की मुंबई, पुणे. त्याच पद्धतीने जसे तिथं बिल्डिंगा डेव्हलपमेंट होत आहेत, उंच-उंच बिल्डिंगा डेव्हलपमेंट होत आहेत, 20-20, 40-40 मजली. त्याच्यापेक्षाही जास्त हाय राईज कन्स्ट्रक्शन. मग ते आपल्या दुसऱ्या शहरामध्ये काय नाही. जसं की आपण पुणे, मुंबईला म्हणतो, की एवढं-एवढं डेव्हलपमेंट झालंय, किती मोठ्या-मोठ्या उंच बिल्डिंग आहेत. तसं आपल्या शहरामध्ये का नाही? पण ना, ते कोण ठरवतं माहिती आहे का, तुमची बिल्डिंग किती मजली जाणार आहे? तर ते ठरवतं आपलं एफ-एस-आय. एफ-एस-आय म्हणजे फ्लोर स्पेस इंडेक्स. हा गव्हर्नमेंटचा एक रूल असतो, की तुम्ही त्या जागेवरती किती उंच बिल्डिंग बांधू शकता. जर एफ-एस-आय जर वाढला, तर फ्लोअरचे पण हाईट वाढून जाईल. जर फ्लोअरची हाईट कमी होईल म्हणजे एफ-एस-आय कमी आहे. म्हणजे एफ-एस-आय ठरवतं, की ॲक्चुअली तुमची बिल्डिंग किती उंच जाणार आहे. म्हणून एफ-एस-आयच्या नुसारच बिल्डिंग ठरते. म्हणून एफ-एस-आय कशावरती डिपेंड असतो? करंट पॉप्युलेशनवरती डिपेंड असतो, व्हर्टिकल प्रमोशनवरती डिपेंड असतो, परत हॉरिझॉन्टल डेव्हलपमेंट किती आहे यावरती डिपेंड असतं. पण हे एफ-एस-आय वगैरे कोण ठरवतं? एफ-एस-आय हा गव्हर्नमेंटचा डिपार्टमेंट ठरवतो. टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट आणि अर्बन प्लॅनिंग डिपार्टमेंट हेच ठरवलं जाते, की एफ-एस-आय किती राहील आपला. त्यानुसारच आपली बिल्डिंग किती उंच जाणार आहे हे ठरते. एफ-एस-आय हा खूप महत्त्वाचा असतो.